श्रीगणेशाय नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर सद्गुरु गजानन महाराज की जय। आपण श्री संत दासगणू महाराज यांनी लिहिलेल्या श्री गजानन विजय ग्रंथाचं चिंतन करतो आहे। त्याच्यावरती महाराज जे सांगतील ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। आज गजानन विजय ग्रंथातला 14वा अध्याय सुरू होतो। काल 13वा अध्याय पूर्ण झाला, 14वा अध्याय सुरू। श्री गणेशाय नमः। हे कौसल्यात्मज रामराया, हे रघुकुल करुणा, हे रघुकुल भूषण करुणालया, सीतापते करादया, आता या लेकरासी। महाराज रामरायाचं वर्णन करतात। काय वर्णन करतायत? कौसल्यात्मज राम, ज्या रामाचं मी चिंतन करतोय तो राम कोण? कारण राम नाव असलेली अनेक माणसं जगात आहे। मग मी ज्या वेळेला रामाचं चिंतन करतो त्यापैकी हे कोणी आहेत का? नाही। रामाचं नाव असणारी असंख्य माणसं आहेत, त्या रामाचं मी चिंतन करत नाही। मग कोणत्या रामाचं चिंतन करतोय? कौसल्यात्मज राम आहे। कौसल्याच्या पोटी जन्माला आलेला जो राम, त्याचं मी चिंतन करतो। हे रघुकुल भूषणा करुणालय, रघुकुलाचं भूषण असलेला राम। आता रघुकुलाचं काय महत्व आहे की त्याचा हा भूषण आहे? रघु नावाचा राजा, आणि त्या राजाच्या वंशामध्ये जन्मलेला हा राम, रघुकुलामध्ये जन्माला आलेला राम। त्या रघुकुलाची रीत काय आहे? रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय। या रघुकुलाची परंपरा फार मोठी आहे। याच रघुकुलामध्ये जन्माला आलेला जो रघुराजा आहे, तो आपल्याजवळ असलेलं सगळं दान, सगळे द्रव्य लोकांना दान करून टाकायचं आणि पुन्हा नवीन जे जमा होईल त्यातनं आपला राज्यकारभार चालवायचा। एकदा असं याचं दानधर्म झाला आणि नेमका कौत्स ऋषीचा एक ऋषीने त्याला 12 वर्ष तपश्चर्या
12 वर्ष ज्ञान दिलं. आणि गुरुंना त्यांनी विचारलं की माझी गुरु महाराज आपली दक्षिणा द्यायची, काय देऊ? त्यांनी विचार केला की हा गरीब मुलगा आहे, काय देणार आपल्याला गुरुदक्षिणा? नको बाळा, काही नको, गुरुदक्षिणा काही नको. नाही नाही म्हणाले, सांगा. हट्टालाच पेटला. हट्टाला पेटल्यावर मात्र गुरुजी सांगितले की 1000 सुवर्णमोहरा मला दे. कुठनं देणार? आला रघुराजाकडे. रघुराजाला सांगितले की रघुराजा, मला गुरुची दक्षिणा पूर्ण करण्यासाठी तू 1000 सुवर्णमोहरा मला दे. मग रघुराजाने विचार केला की आत्ताच आपण सगळ्यांना दानधर्म करून आता आपल्याजवळ कोशामध्ये काही 1000 रुपये, 1000 द्रव्य देण्या इतकं, सुवर्णमोहरा देण्या इतकं द्रव्य नाही आहे. मग ते म्हणाला, हरकत नाही, मी आता असं करतो, स्वर्गावरच स्वारी करतो आणि सुवर्णमोहरा आणून तुला देतो. हे इंद्राने ऐकलं आणि इंद्र घाबरला. त्याने आकाशातनं शमीवृक्षावरती सुवर्णाच्या मोहरांची वृष्टी केली. ते झाड भरून त्याच्या खाली हजारो सुवर्णमुद्रा पडलेल्या. त्याला रघुराजाने सांगितलं, जा बाबा, यातलं तुला काय पाहिजे ते सगळ्याच घेऊन जात, कारण तुझ्यासाठी आणले. मी काय माझ्यासाठी इंद्राला स्वारी करायला चाललो नव्हतो, तुझ्यासाठी आणले, तू घे. तो म्हणाला की मला ह्यातल्या फक्त 1000 सुवर्णमुद्रा पाहिजे. त्यांनी एक सुद्धा सुवर्णमुद्रा जास्ती घेतली नाही, 1000च पाहिजेत, आणि त्याही मला गुरुला द्यायला पाहिजे. त्याच्यात मला काय घर बंगला गाडी काही घ्यायचं नाही आहे. मग हे मला गुरुना देण्यासाठी पाहिजे. तेवढीच त्यांनी, किती प्रामाणिकपणा होता, तेवढीच त्याने. बरं, राजाने तर सांगितलं तर सगळ्याच घेऊन जा. एखादा मनुष्य म्हटलं असता हरकत नाही, राजानेच आज्ञा दिली, 1000 सुवर्णमुद्रा गुरुला देऊत, बाकीच्या सगळी घरी घेऊन जात. नाही केलं. त्यातल्या फक्त 1000 सुवर्णमुद्रा घेतल्या, आपल्या गुरुंना अर्पण केल्या. आता राहिलेल्या सुवर्णमुद्राचं काय करायचं? राजा म्हणाला, हे मी घेणार नाही, कारण हे काही माझ्यासाठी मी त्याच्यावर हल्ला करायला चाललोच नव्हतो. मग नगरातल्या लोकांना सांगितलं की तुम्ही हे सुवर्ण लुटून न्या. म्हणून दसऱ्याला सोनं लुटायची पद्धत आपल्याकडे आहे की ते सर्वांना द्यावं, आणि सर्व घेऊन गेले. ते प्राण जाय पर वचन न जाय, रघुकुल रीत चल सदा चल्याई. याच रघुकुलामध्ये आणखीन कोण राजा होऊन गेला? याच रघुकुलामध्ये शिवी नावाचा राजा होऊन गेला. या शिबिराजाची सत्वपरीक्षा पाहण्यासाठी देवाने बहिरी ससाण्याचं रूप घेतलं आणि कपोत पक्षाच्या मागे लागले. हा कपोत पक्षी आला शिबिराजाच्या आश्रयाला आणि सांगितले की महाराज, मी शरण आलोय, माझं रक्षण करा. तेवढ्यात तो आला बहिरी ससाणा, आणि तो म्हणतो, राजा, मी बरेच दिवस भुकेलेला आहे, हा पक्षी माझं अन्न आहे, मी याची शिकार करायला आलोय, तर तू मध्ये येऊ नकोस. राजा म्हणतो, अरे बाबा, तू मला शरण आलाय, परस्पर तुमचं भांडण चाललं असतं तर मला प्रश्न नव्हता, पण तो आता मला शरण आलाय. आता शरण आलाय तर त्याचं रक्षण करणं माझं काम आहे. तू अत्यंत भुकेलेला असेल तर या पक्षाच्या वजना इतकं मांस मी तुला देईन. बैरी ससाणा म्हणतो, ठीक आहे, पण म्हणाले बाजारातनं विकत आणून मला द्यायचं नाही. मग कसं द्यायचं? तर तुझ्याच शरीरातलं मांस काढायचं आणि पारड्यात टाकायचं. एका पारड्यात कपोत पक्षी, एका पारड्यात ते राजाने, शिबिराजाने आपल्या अंगावरचं मांस काढावं आणि टाकावं. राजा अस्थिपंजर झाला, मांस काही शिल्लक राहिलं नाही राजाच्या शरीरात. आता त्याची मृत्यूची वेळ जवळ आली तरी राजा सत्वपरीक्षेतनं मागे 2 पावलं येत नाही. पाहिल्याबरोबर तो बैरी ससाणा म्हणजे ते परमात्मा प्रगट झाला आणि सांगितलं, राजा, आम्ही तुझी परीक्षा पाहतो. काय? की शरणागताचं रक्षण करणं. शरणागतासी व्रजपंजरो, हे शरणागताचं रक्षण करणं, हे ब्रीद आहे. कुणाचं? रघुकुल. मग त्यांनी त्याचं रक्षण केलं म्हणून शिबिराजाची गोष्ट आजही सांगितली जाते. अरे, याच
तुमच्या वंशामध्ये हरिश्चंद्र नावाचा राजा होऊन गेला. त्यांनी विश्वामित्र ऋषींना, कौशिक ऋषी विश्वामित्र ऋषींना स्वप्नामध्ये आपलं राज्य अर्पण केलं आणि 1000 सुवर्णमुद्रा दिल्या. सकाळी राजा झोपेतनं उठला. आता हे काय आहे, सगळं स्वप्न आहे, खरं काही नाही आहे. पण सकाळी कौशिक ऋषी आले आणि राजाला म्हणतात, राजा काल तू स्वप्नामध्ये मला राज्य अर्पण केलंयस आणि 1000 सुवर्णमुद्रा अर्पण केले. राजा म्हणतो ठीक आहे, हे राज्य मी आपल्या चरणी अर्पण करतोय. आणि कोषाध्यक्षाला सांगितलं, अरे 1000 सुवर्णमुद्रा आणा. कौशिक ऋषी म्हणतात, राजा तू हे राज्यच मला अर्पण केलंय, मग त्या कोशातले 1000 रुपयावर तुझा अधिकार काय राहिला? तू स्वतः कष्ट करायचे आणि मग मला 1000 सुवर्णमुद्रा द्यायचे. राजा आपल्या तारामती राणीसहित मुलासहित तिथनं बाहेर पडला. पुढे आपल्याला सगळी त्याची कथा माहिती आहे. डोंबाघरी वाहून घेतलं, काय हाल झाले त्यांची माहिती. पण सत्वाला चढाय का? सत्वाला चढाय. स्वप्नात दिलेलं वाक्य खरं करणारा. अहो आपण पाहतो व्यवहारात स्टॅम्प पेपरवर लिहून सुद्धा न मानणारी लोक आहेतच. तेव्हा स्वप्नामध्ये वचन देऊन ते वचन खरी करणारा कोण आहे? तर हा तुमच्या रघुकुलामध्ये निर्माण झालेला हा राजा आहे. याच वंशामध्ये दिलीप नावाचा राजा होऊन गेला. कामधेनूची सेवा केली त्यांनी. त्याची सत्वपरीक्षा पाहण्यासाठी वाघ रूपाने परमात्मा आला. तो गाईला खायला लागल्यावर तो दिलीप राजा म्हणतो की मला खा, पण त्या गाईला खाऊ नकोस. याच वंशामध्ये भगीरथ नावाचा राजा होऊन गेला, ज्याने गंगा आणली सगरांचा उद्धार करण्यासाठी. हे सगळ्या कथा त्या कशातल्या आहेत? रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन जाय. मग रामाने तेच खरं केलंय. त्यांनी 14 वर्ष वनवास स्वीकारला. कुणासाठी? रामाने स्वतः वचन दिलं होतं का कैकेयीला? नाही. दशरथाने म्हणजे त्याच्या वडिलांनी वचन दिलं होतं. आणि वडिलांनी दिलेलं वचन खरं करण्यासाठी मुलगा ज्या क्षणी राज्यावर बसायचे त्या क्षणी वनवासात गेला. सर्व संग परित्याग करू असा हा रघुकुलाला भूषण असणारा राम, त्याला मी वंदन करतोय. हे कौसल्यात्मज रामराया, हे रघुकुल भूषणा करुणालया, सीतापते करादया आता या लेकरासी. सीतेचा पती असणारा हा राम, म्हणून त्याला काय म्हणतात? सीताराम. आपल्याकडे यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रवन्ते तत्र देवता. ज्या ठिकाणी स्त्रीचा सन्मान केला जातो त्या ठिकाणी देवता वास करतात, असं वाक्य आहे आपल्या शास्त्रामध्ये. म्हणून आपल्यामध्ये त्या स्त्री शक्तीला फार मोठा मान दिलाय. बघा, नाव लिहिताना कसं आहे, आपल्या व्यवहारामध्ये नाव विचारायला गेलं तर आधी पत्नीचं नाव आणि मग आपलं नाव येतं. पण देवाची नावं लिहिताना तसं येत नाही. राधा रमण श्रीरंग जय जय, राधा रमण श्रीरंग. रुक्मिणी पांडुरंग देवताभ्यो नमः, लक्ष्मीनारायण देवताभ्यो नमः. म्हणजे आधी लक्ष्मी आणि मग नारायण. लक्ष्मीनारायण देवताभ्यो नमः, श्री रुक्मिणी पांडुरंग देवताभ्यो नमः, श्री सीता रामचंद्राभ्याय नमः. हा स्त्री शक्तीचा आपल्या पुढचा आदर्श आहे की कसं त्याने केलंय की आधी त्या स्त्री शक्तीला मान दिलेला आहे. सीतापते करादया आता या लेकरासी, त्राटिका त्वा उद्धरिली, अहिल्याशिळा सजीव केली, शबरीची पुरवली इच्छा तो दाशरथे. त्राटिका त्वा उद्धरिली, त्राटिकेचा उद्धार केला. त्राटिका त्वा उद्धरिली,
अहिल्या शिळा सजीव केली. ब्रह्मदेवाला मुलगी झाली, तिचं नाव अहिल्या. जगातली सर्वात सुंदर स्त्री असं तिचं वर्णन केलं जायचं. आणि मग त्यांनी आपल्या मुलीचं स्वयंवर रचलं. आणि त्या स्वयंवरामध्ये काय पण केला, जो पृथ्वी प्रदक्षिणा करून प्रथम येईल त्याला मी माझी मुलगी देणार. आता सगळे देव आपापल्या वाहनावर बसून पृथ्वी प्रदक्षिणेला निघाले. सगळ्यात पुढे कोण होता? इंद्र ऐरावतीवर बसून निघालेला. त्याच्या मनामध्ये मलाच अहिल्या मिळावी हा भाव होता. प्रत्येक देव आपापल्या वाहनावर आरूढ होऊन निघालेले आहेत. इकडे गौतम ऋषी स्नान करून बाहेर पडले आणि बाहेर पाहता तर द्विमुखी कपिला. द्विमुखी म्हणजे जिला दोन मुख आहेत. म्हणजे आपल्याला एकमुखी गाय माहिती आहे, दोनमुखी म्हणजे दोनमुखी गाय कोणाला म्हटलंय? द्विमुखी. तर गाय वेत असताना वासराचं मुख मागच्या बाजूने बाहेर येतं आणि त्यामुळे त्यांना असं म्हणले द्विमुखी कपिला. मग अशी गाय वेत असताना त्या गायीला त्या गौतम ऋषींनी प्रदक्षिणा घातल्या. आणि प्रदक्षिणा घातल्यानंतर ते ब्रह्मदेवाच्या दरबारात गेले पाया पडायला. आणि ब्रह्मदेवाच्या दरबारात गेल्यानंतर ब्रह्मदेव म्हणाले, या या, केवढं माझं मोठं भाग्य आहे. अहो, मी जो पण केला तो तुम्ही पूर्ण केला. काय पण केला? पृथ्वी प्रदक्षिणा. या गायीला तुम्ही जी प्रदक्षिणा मारली ना, त्यांनी तुम्हाला पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळालंय. आणि म्हणून माझा हा जो आजचा पण आहे की जो पृथ्वी प्रदक्षिणा करून पहिल्यांदा येईल ते पहिल्यांदा तुम्हीच आलेले आहेत. ते म्हणले, मला तुमचा नियम काय माहीत नव्हता, मी काय स्वयंवरासाठी म्हणून आलेलो नाही. ते म्हणले, तसं नाही, पण माझा पण आहे ना की पृथ्वी प्रदक्षिणा करून पहिल्यांदा येणाऱ्याला माझी मुलगी द्यायची. मग त्यांनी अहिल्या दिली गौतम. त्यांचं लग्न झालं. तेवढ्यामुळे इंद्र आला. सगळ्यात पहिल्यांदा तो, सगळ्या देवांच्या पुढे तो आला. पाहतो तिकडे अहिल्याचं लग्न लागलेलं. तो ब्रह्मदेवावर संतापला. कारण मनुष्य काय असतं म्हणजे का, एकदा का रागाच्या आहारी गेला की त्याची सारासार विवेक बुद्धी नष्ट होऊन जाते. आपण काय बोलतो, कुणाला बोलतो, त्याचे परिणाम काय होतील याचा तो विचार करत नाही. ते म्हणाले, तुम्ही अन्याय केला. ब्रह्मदेवाला म्हणतोय इंद्र. तो म्हणले, मी नाही अन्याय केला. तू शांत मनाने विचार कर की गौतमाने पृथ्वी प्रदक्षिणा करून ते पुण्य मिळवलंय की नाही. पृथ्वी प्रदक्षिणेचा विचार कर. इंद्राने विचार केला. त्याला ते मान्य झालं की खरोखर आहे, गौतमाने पहिली पृथ्वी प्रदक्षिणा केली, माझ्या आधी तो आला, हे मला मान्य आहे. पण मनामध्ये एक राहून गेलं की कधीतरी या अहिल्याचा उपभोग घ्यायचा, असं त्याच्या मनामध्ये राहून गेलं. तो संधीची वाटच पाहत राहिला. एकदा गौतम ऋषी स्नानाला गेलेले असताना तिथेच त्यांनी ध्यान लावलं नदीच्या किनारी. आणि इकडे हा ऋषींचं रूप घेऊन हात आला. पुढची कथा आपल्याला माहीत आहे. आणि मग पाहतो तर दरवाजा लावले. कोण आहे, कोण आहे म्हटल्याबरोबर हा धावत बाहेर पडला इंद्र बाहेर पडल्याबरोबर गौतम ऋषींना राग आला. वास्तविक ऋषींना राग लवकर येत नाही, पण आला. आणि त्यांनी शाप दिला अहिल्याला की तू दगड होऊन पडशील, पाषाण होऊन पडशील. मग अहिल्याने प्रार्थना केली की महाराज, यात माझी काही चूक आहे का पहा. माझं मन निष्पाप आहे. तो तुमचा वेश घेऊन आला, मला कळलं नाही म्हणाले. पण काही घडायच्या आत तुम्ही आले म्हणून बरं, पण तुम्हाला पाहून तो पळून गेला. आता तुमच्या मनामध्ये नाना प्रकारचे विकल्प येणं साहजिक आहे. काय आत घडलं असेल हे. आणि त्या रागात तुम्ही मला शापही दिला. तुम्ही अंतःकरणामध्ये विचार करून पहा की असा माझ्या मनात विचार पण येणार नाही. पण म्हणाले, जसं म्हणतात ना की परिस्थितीजन्य आरोप, त्याच्यातनं शिक्षा काय, तर तसं म्हणले तुम्हाला आता ही परिस्थितीजन्य आरोप तुम्ही माझ्यावर करतायत ते.
पण तुम्ही शांतपणे विचार करा, यात माझा काय दोष आहे का? ऋषी नाही कळलं खरंच की यात अहिल्याचा काहीच दोष नाही. हा छद्मवेश घेऊन आलेला आहे इंद्र, खरा दोष त्याचाच आहे. आणि त्याला शाप द्यायच्याऐवजी मी कुणाला शाप दिलाय? अहिल्याला. म्हणून असं म्हणतात की राग आला तर 100 अंक मोजा, म्हणजे तोपर्यंत तुमचा राग थोडासा शांत होईल, तुम्ही विचार कराल. मग त्यांनी इंद्राला शाप दिला की तुझ्या अंगाला 100 भोकं पडतील म्हणून. आणि मग त्यांनी मोराचं रूप घेतलं होतं, लपून बसला होता गौतम आपल्याला काय शाप देतील का म्हणून मोराच्या अंगाला डोळे आहेत. खरे डोळे 2च, पण त्याच्या मोरपिसावर प्रत्येकाच्यावर 1-1 डोळा आहे. मग त्याला 1000 सहस्त्र भग पडली म्हणून त्याला सहस्त्र भग असं इंद्राला नाव आहे. अहिल्याला शाप दिल्यानंतर मग गौतम ऋषीने विचार केला की अरे, आणि मग ते म्हणाले रागाने काय झालं? तुला मी राग दिला, इंद्राला तुला शाप दिला, इंद्राला शाप दिला, पण तुम्हाला शाप दिल्यामुळे माझ्याजवळ असलेलं सगळं पुण्यसंचय संपून गेला. मला आता पुन्हा तपश्चर्या करून तो एवढा पुण्यसंचय गोळा करायला पाहिजे. म्हणून काय म्हणतात, साधकांनी कधी रागवू नये. कारण तुम्ही साधना केली, तुमच्याकडे पुण्यसंचय झाला, आणि तुम्ही एखाद्याला रागाने काही बोलला आणि ते खरं झालं तर पुण्य कुणाचं निघून गेलंय? तुमचं पुण्य सगळं निघून गेलं. 0 झालं, पुन्हा पहिल्यापासनं गोळा करावं लागतं. म्हणूनच साधकांनी कधी रागवू नये. थोडा शांतपणे विचार करावा, तो मनुष्य तसा का वागला असेल, काय वागला असेल, त्याच्यात काय. पण त्यावेळेला माणूस त्या मनस्थितीतच नसतो. आणि मग त्यांनी सांगितलं की ह्या दगडाच्या भोवती जेवढे पशुपक्षी येतील तर ते भस्म होतील, म्हणून बाकी कोणी त्या दगडाला त्रास द्यायला आलं नाही. त्या दगडावरती सावली करणारे वृक्ष तसेच ठेवले बाजूला, आणि स्वतः तपश्चर्या करायला निघून गेले. आणि तिला उशाप दिला. ती म्हणली मला उशाप तर द्या. राम ज्या वेळेला सीतेच्या स्वयंवराला जातील त्यावेळेला त्यांच्या पायाने उडणाऱ्या धुळीचा कण तुझ्यावर पडेल. रामाने अहिल्याला पाय लावलेला नाही त्या दगडाला, पण रामचंद्राच्या पायापासून उडालेली धूळ त्याच्यावर जाऊन पडली आणि तिचा उद्धार झाला. चरणरजाचा महिमा आहे. म्हणून त्याने सांगितलं हा तुझ्या चरणरजाचा, ती प्रकट झाली आणि सांगते अहिल्या, रामा हा तुझ्या चरणरजाचा महिमा आहे. केवढा चरणरज, तुझ्या चरणापासून निघालेली धूळ तिने आमचा उद्धार केला. तेवढ्यात त्यांना तिथे कळलं गौतम ऋषीला की अहिल्या मुक्त झाली म्हणून, आणि आले. अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदीला गता दिव्य हो निगेली. असा जो राम आहे, ज्याच्या चरणरजाचा महिमा एवढा आहे की अहिल्याचा उद्धार केला, त्या रामाला मी वंदन करतो. अहिल्या शिळा सजीव केली, शबरीची पुरविली इच्छा तो दाशरथे. शबरीची इच्छा पूर्ण केली. मातंग ऋषीचा आश्रम. मातंग ऋषी सकाळी स्नानाला गेले, पहाटेला येते. स्नानाला गेले की त्या मातंग ऋषींचा आश्रम, ती शबरी त्यावेळेला 5-7 वर्षाची होती. म्हणजे समजा 8-9 वर्षाची असेल, तिला जे कळतं तेवढ्या वयाची असेल असं आपण गृहीत धरू. तर ऋषी स्नानाला गेल्यानंतर ती ऋषीचं सगळं अंगण झाडायची, सडा टाकायची, रांगोळ्या काढायची. आत त्यांची काय साधना करण्याची साहित्य असेल पूजेचं त्याची तयारी करायची, फुलं आणून ठेवायची, आणि ऋषी यायच्यात आश्रमातनं बाहेर पडायचे. मातंग ऋषींना आश्चर्य वाटलं की कोण एवढं आपलं हे करतंय, कोण आश्रम स्वच्छ करतंय. आणि म्हणून एके दिवशी मातंग ऋषी त्यांची स्नान करून येण्याची जी वेळ होते त्याच्यापेक्षाही आधी आले, आणि पाहतात तर ही शबरी आपला आश्रम स्वच्छ करते, सगळं टापटीपीत ठेवते. पाहिलं आणि विचारलं, बाळ कोण ग तू?
एवढा माझा सगळा रामरायाचा आश्रम तू स्वच्छ ठेवतेस, कोण आहेस तू? ती म्हणली, मी शबरी आहे बाळ, मी प्रसन्न झालोय, तुला काय पाहिजे ते माग. शबरीने सांगितलं, महाराज आपण सर्वसंग परित्याग करून या ठिकाणी आलाय. याचाच अर्थ जे ऐहिक जीवन आहे त्याच्यात काय आनंद नाही असं समजूनच तुम्ही सगळ्या ऐहिकाचा त्याग करून आलाय, बरोबर आहे? हो म्हणाले, मी सर्वसंग परित्याग करून भगवंताचं चिंतन करावं या हेतूने या आश्रमात येऊन राहिलेलं आहे. मग जर त्या ऐहिक गोष्टीमध्ये काही सुखच नसेल तर त्या मी मागून दुःखाला कारणीभूत कशाला हो? मग त्यापेक्षा मला ते नकोच सुख. मग काय पाहिजे बाळ तुला? म्हणाले, इथं तुम्हाला जो आत्मानंद मिळतो तो मला मिळावा, आणि ज्या देवाची तुम्ही आराधना करताय, कोण आहे तो देव? ते म्हणाले, त्यांचं नाव आहे श्रीरामचंद्र, दाशरथी राम, दशरथाचा मुलगा, रघुचा मुलगा अजयचा मुलगा दशरथ, दशरथाचा मुलगा राम, अजराज सुत तो राम आहे, त्याचं मी चिंतन करतोय. मग तो राम मला भेटावा. ज्या रामाला प्राप्त करण्यासाठी तुम्ही सर्वसंग परित्याग केलाय, तो राम, त्या रामरायाने मला दर्शन द्यावं अशी माझी इच्छा आहे. ते म्हणाले, ठीक आहे, मी आता निघालोय म्हणाले, दुसरीकडे तीर्थयात्रा करायला निघालोय. तू आता याच आश्रमामध्ये राहा आणि या आश्रमामध्येच रामनाम घेत राहा. तुला प्रत्यक्ष रामराय दर्शन देतील, तुझ्या आश्रमामध्ये येतील. मला जावं लागेल का? कुठं आहेत तिथे? नाही म्हणाले, तुला कुठे जायची जरूर नाही. न लगती सायास ठाईचं वैसोनी करा, एकचित्त आवडी अनंत आळावा. एका जागी वैसू, कुठं जाऊ नको, येऊ नको. तुझा पुण्यसंचय झाला की रामराय आपोआप येते. आता बघा, त्यावेळेला ती 8-9 वर्षाची असलेली मुलगी समजा, राम तिला भेटलेत कधी? एकदम वृद्ध झाल्यानंतर भेटले. म्हणजे मध्ये किती वर्ष गेली असतील असं गृहीत धरून 60-65व्या वर्षी राम तिला भेटले असतील असं आपण गृहीत धरू. म्हणजे जवळजवळ 55-60 वर्ष तिला राम भेटलेच नाही. नंतर राम भेटले. म्हणजे आपल्या गुरुच्या शब्दावर तिचा केवढा विश्वास होता. आपल्याला समजा असं गृहीत राहा, एखाद्या गुरुने सांगितलं असतं की तू इथे सेवा करत राहा, तुला देव भेटेल. आपण 6 महिने केली असती, वर्षभर केली असती, 2 वर्ष केली असती, 5 वर्ष केली असती, जाऊ दे, भेटत नाही ना, सोडून द्या म्हटलं असतं. गुरुच्या शब्दावरती पूर्ण विश्वास पाहिजे की गुरुने सांगितलंय ना राम भेटणार तर भेटणार, किती वर्ष लागू दे. हा दृढ विश्वास असणारी ती शबरी आहे. आणि तिने जी रामाला राम आले तिच्यावर आश्रमामध्ये, तिने जी रामाला बोरं दिलीत ना, ते असं सांगितलं जातं की उष्टी करून दिली, उष्टी करून दिली. आपल्याला माहिती आहे, नखाने थोडासा वरचा भाग काढून आपण ते गोड आहे का कडू आहे पाहू शकतो. तुम्ही काकड्या घेता का नाही नैवेद्याला चिरायला? त्यावेळेला काय करता? काकडी अशी दाताने चावून मग गोड आहे तर चिरायला घेता का नाही? तुम्ही त्याचा एक टवका काढून बघता, ते गोड आहे का बघता. गोड असेल तर कोशिंबीर करायला ठेवून देता, नसेल तर टाकून देता. तसं तिने गोड गोड बोरं एका टोपलीमध्ये ठेवलेली होती, ती रामरायाला अर्पण केली. रामरायाने काय जाणलं? तिचा भाव जाणला. का? कारण तुम्ही कुठेही असा, तुमची चाललेली उपासना त्या देवापर्यंत जाऊन पोचते, एवढं लक्षात ठेवा. आपण इथं बसलोय, आता शेगावला गजानन महाराज आहेत, मी करतो, ती त्यांना कळतं का नाही? तुम्ही आहेत तिथे बसून महाराजांचं नाव घ्या, ते महाराजांपर्यंत पोचतं, एवढं लक्षात ठेवा. आपण जे करतोय ते सगळं पाहतोय ना तो.
जिकडे पाहावे तिकडे तू दिसते नाही ना असं तर म्हणायचं आणि मग त्याच्या विरुद्ध तर वागायचं नाही ना. आपण जे करतोय त्या सर्व गोष्टीकडे त्यांचं लक्ष आहे. शबरीची पुरविली इच्छा तू दाशरथे, भक्तरक्षणा कारण सोडिले नृपसिंहासना, वानर केलेस बलवान केवळ आपल्या कृपेने. भक्तरक्षणा कारण सोडिले नृपसिंहासन, भक्तांचा उद्धार करण्यासाठी तू राज्याचा त्याग केलास. अनेक लोकांचा उद्धार करत राम गेलेले. वानरांना शक्ती दिली, बलवान केलं. मारुतीच्याही अंगामध्ये शक्ती होती, पण त्याला आपल्या शक्तीचा विसर पडलेला होता. गुरु भेटला की मग त्याला आपल्यात काय शक्ती आहे तो गुरु आपल्याला दाखवून देतो. अरे बाबा तुझ्याजवळ एवढी शक्ती आहे. आपल्याला माहीत नसतं आपल्याजवळ किती शक्ती आहे, पण गुरुला माहिती आहे याजवळ किती शक्ती. तो आपली शक्ती जागृत करत असतो, त्याच्या स्वतःजवळची शक्ती आपल्याला देत असतो. वानरांना शक्ती दिलीस तू, शिळा तरल्या सागरी, तुझ्या नामे रावणारी. रामनामाने शिळा तरल्या. जेव्हा समुद्रावरती सेतू बांधायचं असं ठरलं, आता काय होतं, आपल्याला आजूबाजूला असलेल्या माणसात काय काय गुण आहेत हे सुद्धा आपल्याला माहीत नसतं, कारण आपण काही एवढी खोलात जाऊन कोणाची चौकशी करत नाही. पण आपल्या मित्रमंडळीमध्ये एखाद्याला सुंदर गाता येत असतं, एखादा सुंदर चित्रकार असतो, एखादा सुंदर लेखक असतो, एखादा चांगला कवी असतो, आपल्याला माहीत नसतं. पण आपण पिकनिकला गेलो ना की मग एक 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 गुण काढायला लागतं. तसं त्यांच्याजवळ गुण नसतात ना असं नाही, असतात, पण आपल्याला माहीत नसतं. आता सेतू बांधायचं ठरवलं त्यावेळेला रामचंद्राने विचारलं की हे आता काम कोण करणार. मग विभीषण म्हणाला तुमच्या सेनेमध्ये बघा, शत्रूच्या गोठातल्या प्रत्येक माणसाकडे काय शक्ती आहे ही जाणून घ्यावी लागते, त्यांची बलस्थानं काय ती जाणून घ्यावी लागतात. तसंच विभीषण हा आधी रावणाच्याच बाजूला सुरुवातीला असल्यामुळे प्रत्येकाकडे काय काय शक्ती आहे काय नाही. पण वालीची शक्ती त्यांनी पाहिलेली होती. वालीने जर काखेमध्ये गुंडाळून रावणाला चतुसमुद्रात स्नान करून आला होता. म्हणजे वाली किती बलवान आहेत ते त्याला माहीत होतं. या वानरांच्या सेनेमध्ये कुणाकुणाकडे काय ताकद आहे ती त्याला माहिती होती. म्हणून तो रामाला म्हणतो, रामा अरे हा जो नळ नावाचा सेनाधिपती केला असतो तेव्हा त्याच्याजवळ ही स्थापत्य कला आहे, तर त्याला तू सांगतो तो सेतू बांधेल. पहिल्या दिवशी 14 गावं सेतू बांधून झालं. सेतू बांधून झाल्यानंतर त्या नळाच्या मनामध्ये अहंकार निर्माण झाला. काय निर्माण झाला की रामाच्या सेनेमध्ये समजा मी नसतो तर हा सेतू कोणी बांधला असता. काय झाला, अहंकार निर्माण झाला. अहंकार निर्माण झाल्याबरोबर ते भगवंताला कळायला काय वेळ लागतो, तो आतच बसलेला आहे ना. बघतो सकाळी येतो तर समुद्रावर सेतूच नाही. अरे काल तर आपण 14 गावं बांधला आणि आज अजिबात नाही. मग तिमिलिंग नावाचा मासा रोज रामाच्या दर्शनाला यायचा. त्याला रामाने सांगितलं, अरे बरं म्हणले बघतो, आमचे काय मासे आहेत ते मागणं येत होते, एखाद्याने गिळलं असेल म्हणाले 14 गावं. पुन्हा त्याने आणून ठेवला आणि मग त्याने माशाने सांगितलं की अरे हे परमेश्वरी कार्य आहे, याला तुम्ही खालून बळ द्या. आणि मग टाकायला लागले दगड टाकायला लागल्यानंतर ह्याचा हात लागला की तरायचे, पण एकसंध होईनात म्हणल्याबरोबर मग काय केलं, खाली मान घालून बसला नळ. मग मारुतरायांनी त्याला सांगितलं, अरे नळा
तुझ्या मनामध्ये अहंकार झालाय का नाही, की मी नसतो तर हे काम कोणी केलं असतं? अरे लक्षात घे, या कार्यासाठीच तुला रामचंद्राने हे बळ दिलेलं आहे, लक्षात घे. तू लहान होतास, तुझ्या वडिलांच्या पूजेमध्ये एक शालिग्राम होता. त्या शालिग्रामाला स्नान घातल्याशिवाय तुझे वडील अन्न घेत नव्हते. एकदा तू लहान असल्यामुळे, जसं लहान मुलं देवघरातले देव खाली उडून घेतात तसं तू घेतला आणि समुद्रात टाकलास. त्या दिवशी त्यांना काही अन्नग्रहण करता येईना आणि मग त्यांनी तुला आशीर्वाद दिला की तुझ्या हाताने दगड तरतील. आता त्यामुळे तुला तो आशीर्वाद लाभलेला आहे. पण हे कशासाठी हे बळ तुला दिले भगवंताने? पुढे हे रामकार्य करायचं, त्यात तुझी एक भूमिका आहे. त्या भूमिकेसाठी तुला ही शक्ती त्यांनी दिलेली आहे. आता तुझ्या शक्तीने दगड तरले, समजा क्षणभर आहे समृद्ध, तुझ्या वडिलांनी दिलेल्या वराने दगड तरायला लागले. पण ते एकसंध होत आहेत का? नाही होत. मग म्हणाले एका दगडावर रा लिही आणि दुसऱ्या दगडावर म लिही, ते सांगितले जातील. राम असं म्हटल्यावर त्यांनी अहंकार बाजूला केला. असा विचार केला का मनामध्ये? मारुती म्हणतो एका दगडावर रा लिहा आणि दुसऱ्या दगडावर म लिहा, कशी जुळते? हा विचार केला नाही. मारुतराय बुद्धिमताम वरिष्ठम असे असलेल्यामुळे त्याने, आणि तो रामभक्त आहे, रामाने त्याच्यावर केवढं मोठी जबाबदारी टाकली की सीताशुद्धीची जबाबदारी मारुतीवर टाकली होती. त्यामुळे त्यांना सगळं माहिती होतं आणि म्हणून ते म्हणले लगे एका दगडावर रा लिहिलं, दुसऱ्या दगडावर म लिहिलं आणि दगड सांगले गेले. सांगायचं तात्पर्य काय? तुझ्या नामे, आता दगड कुणांतरले? तुझ्या नामे, तुझ्या नामामुळे ते एकसंध झाले आणि ते तरायला लागले. तू कुणाला शक्ती दिलीस? नळाला शक्ती दिलीस. म्हणजे हे सर्व कर्तृत्व रामा तुझंच आहे. शिळा तरल्या सागरी तुझ्या नामे रावणारे, बसविलास गादीवरी भक्त आपला विभीषण. रामा, एवढी सुवर्ण नगरी तू जिंकलीस आणि ते रावणाचा वध झाल्यानंतर लक्ष्मणाला रामाने सांगितलं विभीषणाला राज्याभिषेक कर, या लंकेचा राजा कर. तेव्हा लक्ष्मणाने रामाला सांगितलं, रामा एवढी चांगली सुवर्ण नगरी आपण जिंकून घेतली आहे, कशाला परत करायची? हां, त्याला एखाद्या गावाचा अधिकारी करू, नाही तर प्रधानपद देऊ, आपला मांडलिक करू. लक्ष्मणा, अपि स्वर्णमयी लंका, अपि म्हणजे जरी, अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मणा रोचते. अपि स्वर्णमयी लंका, अपि म्हणजे जरी, अपि स्वर्णमयी, जरी ही लंका सुवर्णाची असली तरी, अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मणा रोचते. लक्ष्मणा मला आवडत नाही का? मग त्याच्यापेक्षा काय आवडतं? जननी जन्मभूमिश्च सर्गादपि करियसी. जननी जन्मभूमिश्च सर्गादपि करियसी. अरे माझी जन्मभूमी मला प्रिय आहे, आपली जन्मभूमी प्रिय आहे. त्या सुवर्ण नगरीपेक्षाही मला काय प्रिय आहे? माझी जन्मभूमी मला प्रिय आहे, जिथे माझा जन्म झाला ती प्रिय आहे. म्हणून 5 ऑगस्ट जन्मभूमीचा उद्धार होणार आहे. तो राम. जो जो आला शरणपदा तुझ्या की हे आनंद कंदा, दैन्य दुःखापदा त्याच्या तो वारियास. हे रामराया, तुला जो जो कोणी शरण आला त्याचं दैन्य नाहीसं केलं, संकट नाहीशी केलीस. कसा आहेस रे तू रामा? कुणी संकटात पडले की तुला हाक मारतो आणि तू कसा धावून येतोस? सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा, उडी घालिसी संकटी स्वामी तैसा. हरिभक्तीचा घाव गाजे निशाणी, उपेक्षी कदा रामदासाभिमानी. कसा आहे? सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा. चक्रवाक पक्षाची
बिघडलेली जोडी पुन्हा एकत्र येते. कधी सूर्य उगव झाला, सूर्याचा उदय झाला की ही चक्रवाक पक्षी जे वेगळे झालेले असतात त्यांना एकमेक पक्षाला पक्षी दिसत नाही, पक्षीला पक्षी दिसत नाही, असं वर्णन आहे. काय ते चक्रवाक पक्षी एकत्र येतात कधी सूर्याचा उदय झाल्यावर. सदा चक्रवाकासे मार्तंड जैसा, उडी घालितो संकटी स्वामी तैसा. हरिभक्तीचा घाव गाजे निशाणे, नुपेक्षी कदा रामदासाभिमाने. हे मनी आणावे दास गणूस सांभाळावे, बालकाने धावावे जन्यवीण कोणाकडे. रमा असं ह्या तुझ्या चरित्रातनं आम्ही पाहिलेलं आहे. लहान मुलाला भूक लागली तर तो कोणाकडे जाणार? आईकडे जाणार ना. त्याला काही दुखलं खुपलं तर आई ग करून तो कोणाकडे जाईल? आईकडे. तसा तू आमचा जनक आणि जननी, त्वमेव माता च पिता त्वमेव. रामा आमचं सर्वस्व तू आहे रे. आमची आई तूच, वडील तूच, भाऊ तूच, बंधू तूच, गणगोत सगळं तूच. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधुस सखा त्वमेव, त्वमेव विद्याद्रोणं त्वमेव, त्वमेव सर्व मम देवदेव. रामा लहान मुलाला काही झालं तर पहिल्यांदा कुणाची आई आठवण येते? ती आईची. आणि हा मुलगा कितीही मोठा झाला, 60 वर्षाचा 65 वर्षाचा झाला तरी ठेच लागली की आईगच करतो. अरे जननीवीण कोणाकडे? मुलाने कोणाकडे जायचं? बालकाने धावावे जननीवीण कोणाकडे. तू जननी जनिता जगत सद्गुरु, तू भक्ताना कल्पतरू. देवा हे रामराया, आमची आई तूच, वडील तूच आणि गुरुरूपाने तूच आम्हाला मार्गदर्शन करतोयस. जननी जनिता सद्गुरु, तू भक्ताना कल्पतरू. भवनदीचे भव्यतारू, तूच की रे रामराया. तू भक्ताना कल्पतरू आहेस. ही भवनदी पार करण्यासाठी आता ह्या नदीतनं पहिलं तीराला जायचं आहे. म्हणजे कसं जाता येईल? म्हणाले ह्या नदीतनं पहिलं तीराला जायचं असेल तर पोहत जाता येईल. नाही म्हणले मला पोहता येतं, पण तरी सुद्धा ह्या नदीतनं पहिल्या तीराला जाता येणार नाही. म्हणले का? पोहता तर येते ना बाबा तुला. अहो पोहता येते, पण त्याच्यात मगरी आहेत, सुसरी आहेत, पाणसर्प आहेत. पोहता येऊन का उपयोग आहे? मग कसं जाणार पहिल्या तीराला? मग तेवढ्यात सद्गुरू आले. सद्गुरू त्या नावेवरती आरूढ झाले आणि त्याला सांगितलं तुला पहिल्या तीराला जायचं आहे, मी घेऊन जातो चल. मग सद्गुरू आपल्याला पहिल्या तीराला घेऊन जातो. एके दिवशी काय झालं, संध्याकाळची वेळ होती आणि एका माणसाला ती नदी पार करून पलीकडे जायचं. पाहिलं इकडे इकडे तर नावाडी तर काही दिसत नव्हता. नावाडी म्हणजे कोण आहे? सद्गुरू आहे, हे लक्षात ठेवा. नावाडी काही दिसत नव्हता. मग त्याने विचार केला नावाडी नसलं तर कुठे बिघडायला लागलं. आपण म्हणाले वले तर आहेत ना त्याच्यामध्ये वलवायला, मला वलवता प्रयत्न करीन, वलवीन, पण मला पहिल्या तीराला जायचं आहे. हा बसला नावेमध्ये. पहिल्या तीराला जायसाठी संध्याकाळपासून जे वले मारत होता ते सकाळी सूर्य उजळला तरी तिथेच नाव, पुढेच जाईच ना. वले मारून मारून थकला. तेवढ्यात एक मनुष्य आला. म्हणजे कोणाला? सद्गुरू आला. तर म्हणला बरं झालं तुम्ही आला. ते अहो मी वले मारून मारून थकलो ना. ते म्हणले अरे मूर्खा, तुला जर पहिलं तीराला जायचं आहे, नाव इथंच आहे, वले पण इथेच आहे, तुला जायचं आहे तर पहिल्यांदा ही नाव मी त्या काठाला बांधून ठेवली, ती सोडली असतीस तर पलीकडे जाता आला असतं. तशी आम्ही ते गाठ सोडतच नाही. पहिलं तीराला कसं किती वले मारून काय उपयोग आहे? मग सद्गुरू आल्यावर सांगतो अरे ही गाठ सोडा रे. मग तो आपल्या हाताने ती गाठ सोडतो आणि मग पहिल्या तीरालाही तोच घेऊन जातो.
भव नदीचे भव्य तारू तूच की रे रामराया. एक खर्डे गावाचा रहिवासी मेहेकर तालुक्याचा बंडुता त्या नावाचा ब्राह्मण होता विधो. खर्डे गावचा मेहेकर तालुक्यामध्ये हे गाव आहे. तिथे बंडुताता नावाचा एक ब्राह्मण होता. बंडुताता नावाचा ब्राह्मण होता विधो. हा बंडुताता ब्राह्मण सदाचार संपन्न उदार होते ज्याचे मन गृहस्थाश्रम चालवी. हा बंडुतात्या सदाचार संपन्न होता. त्याचं मनही उदार होतं. गृहस्थाश्रम धर्म उत्तम प्रमाणे तो चालवत होता. श्रोते या प्रपंचात संकटे येती आतोनात परी नाही पहा सुटत लोभ त्याचा मानवा. या प्रपंचामध्ये अनेक संकट येत आहेत, पण माणसाला प्रपंचाचा लोभ सुटत नाही. या बंडुदादा घरी पाहुणे येते वरच्यावर येतो अवघ्यांची साच करी सर्वराई निजांगे. त्याच्याकडे पाहुणे यायचे किती. पहिल्या पाहुण्याची बॅग बाहेर गेली की दुसरा पाहुणा हजर. आता तुम्ही विचार करा असं का होत असेल. आता याला पाहुण्याची सरबराई करायची सवय. म्हणजे कुणी आलं की चांगलं गोडधोड करा. सकाळी चहा, नंतर नाश्ता, नंतर जेवण, रोज जेवणाला काहीतरी वेगवेगळं. संध्याकाळी फिरायला गेले की पाहुण्याला घेऊन जायचं. मग कुठं जे काही गाडीवरती खायला मिळेल ते खायला घालायचं. आपला पैसा किती